अक्कीबाई कोहारी आणि वामनजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मारत बाच. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये सूरज किरणने खेळलाय. मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय पूर्णपणे गजबजलाय. आज मात्र वामनजी म्हात्रे साहेब असतील, रोहनजी पाटील साहेब असतील, अक्कीबाई कोहारी असतील, त्यासोबत मितेजी धुळे गोलमान सर्व मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत. चेतनजी धुळे साहेब असतील, त्यासोबत आपण पाहतोय खंडूशेठ धुळे असतील. सर्वच मान्यवर आता खरं तर आपण पाहतोय एक मोठा सामना. टॉस आपण संपन्न करू. चला वरती या. कॅप्टन बावळे, कॅप्टन निखिल. वामन दादा यांच्या शुभ हस्ते आपण मारत माच करतोय. एका बाजूला बावाळे, एका बाजूला खोणी. हेड आणि टेल. हेड आलाय. टॉस जिंकला टीम बावाळे नाव. निर्णय कळवा. फिल्डिंग फिल्डिंग लगेच आपण मात्र सुरुवात करतोय. आणि जशी मात्र सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती करणजी काळन. धन्यवाद. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आदरणीय नगरसेवक मंगेशजी धुळे साहेब आणि चेतनजी धुळे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या क्रीडा महोत्सवामध्ये शिवसेना शाखा जोवेली जनवान क्रीडा मंडळ जोळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2026 जोवेली बदलापूर. छोटे मोठे युद्ध आता समाप्त झालेत आणि महायुद्धाला आता प्रारंभ होतोय करणजी. आणि त्यासाठी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आता फायनलच्या सामन्यासाठी देखील जोविली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय सूर्यकांतजी धुळे साहेब यांच्याकडून सलगचे 3 बॉल 3 षटकार 2000 रुपयाची धनराशी देऊन सन्मान करण्यात येईल. क्या बात आहे. व्यासपीठ आपण पाहतोय खर तर सर्व मान्यवर जोडले गेलेत. बदलापूर शहर म्हटलं की नो डाऊट युवासेना शहर प्रमुख आमचे गोल्डन मॅन बितेजी धुळे साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत आपण पाहतोय ठाणे जिल्हा सचिव प्रथमेशजी भगत साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय रोहनजी पाटील साहेब, नगरसेवक अक्कीबाई कोहारी, कुटुंब प्रमुख वामनजी म्हात्रे साहेब असतील. त्यासोबत या स्पर्धेचे शिल्पकार चेतनजी मनोहर धुळे साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यासोबत सूर्यकांतजी धुळे साहेब असतील, खंडूशेठ धुळे असतील. त्यासोबत आपण पाहतोय आमचे या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय मंगेशजी धुळे साहेब यांचे मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यासोबत जुने जाणते क्रिकेटर महेशजी सोळसे आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि त्यासोबत दैवली गावचे उद्योजक आमचे भानुदासजी देशमुख उपस्थित झालेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि त्यासोबत आमचे श्री शिव मंगेश धुळे त्यांचे आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. अप्रतिम क्रीडा स्पर्धा मैदानावरती रंगतीये. आणि खरं तर आज फायनलच्या मॅचसाठी आपण पाहतोय सर्वच आमचे शिवसेनेचे दमदार कार्यकर्ते मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पराग धुळे छकडेवाळे क्या बात आहे. हाऊ डू यू कॉम्प्युटर बॉक्स. वा राहुलजी, आपण बघितलं तर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवसेनेचे शहर प्रमुख आणि या बदलापूर शहराचे भाग्यविधाते आदरणीय वामनजी म्हात्रे साहेब यांची उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते. आणि तमाम लाडके शिवसैनिक आज आपल्या या मंचावरती आहेत. शिवसेना शाखा जोवेली यांच्या वतीनेच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 80 संघ आपण बघितले या स्पर्धेमध्ये आणि त्यामधून उरले ते फक्त 2. सुखदेवजी मडवी पालेगाव यांनी पॅक केलेला DC11 जय बजरंग बावाले बी भिवंडी
ला बिलॉंग करणारा संघ आणि दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचा प्रवीणजी तांडेल या उद्योजक बेतवडे यांनी पॅक केलेला श्री गणेश खोणी. तसं पाहायला गेलं तर दोन्ही संघांचा ड्रेस किट पाहता MI अगेन्स्ट चेन्नई इंडियन प्रीमियर लीग 19 एडिशन सुरू आहे आणि दोन्ही संघांचे किट देखील तसेच आहेत. करंटच्या सोबतीला किरण आघाडीला आहेत आणि दुसऱ्या बाजूने पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती सूरज केणे. 4 ओव्हरची ही देखील मॅच आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल या मॅचला आपण करतोय सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या. स्वर्गीय हृदय सम्राट चषक या पर्वाची फायनल मॅच. पहिला बॉल, पहिलाच बॉल जो ऑफसमचा फार बाहेर होता आणि अंपायर्स कडून सिग्नल वाईड आलेला. कोणीचे पुरस्कर्ते उद्योजक आणि नामवंत खेळाडू प्रवीणदादा तांडेल यांच्याकडून प्रेक्षकांना कॅश प्राइज आहे. रेलिंगचा बाहेर कॅच पकडा आणि जिंका 500 रुपयांचं कॅश प्राइज. करंट स्ट्रायकिंग एंडला पहिला वाईड आला. दुसरा ऑनसाइडला ड्राईव्ह केला. मिडॉन कडे चाललाय, त्या गॅप मध्ये चाललाय 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 आणि शेवटी पोहोचलाय सीमा पार. पहिला चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे चिक 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 विद्यमान नगरसेवक दिलीपजी बैकर साहेबांचं आगमन झालंय. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वात मंडळी या मंचावरती आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वा, VIP डाईज आणि खऱ्या अर्थानं आपण जे काय फ्लेक्स पाहतोय मानवरांची मांदियाळी. शॉर्ट बॉल ओकेला टॉप एज. करंटची विकेट डोक्यात पकडले कॅच. पहिला धक्का फ्रान्सलँड स्वरूप 11 श्री गणेश खोणीला 5 for 1. बॅक ऑफ लेंथ आला. हुक करायला गेले. ऑफसमचा बाहेरचा बॉल खेचायला गेला आणि टॉप एजने तिकडे बॅकवर्ड स्क्वेअरने जबरदस्त कॅच पकडली आहे. अविनाश मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतम वरिष्ठम वातात्मज वानर युत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. हा जो श्लोक सध्या संस्कृत मधला वंदने हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र. एका बाजूला मंगेजी धुळे साहेब, दुसऱ्या बाजूला चेतनजी धुळे साहेब. प्रभू श्री रामांचं छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळतं. हनुमंतरायांचं मुख्य व्यासपीठ, कॉम्बॉक्स, बाजूलाच असलेली मालिकावीरची 4 व्हीलर आणि 2 पायलट सध्या आपल्याला ही संपूर्ण क्रीडा नगरी दाखवते. वा, थँक्स टू 7070 लाईव्ह. ऑल कॅमेरामॅन, ऑपरेटर, टेक्निशियन सगळ्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलंय. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्यांनी 7 समुद्र पार पोहोचवली. मागच्या 9 रात्रींमध्ये खऱ्या अर्थाने नवरात्री झाली या स्पर्धेची. 9 दिवस रात्रींमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 80 संघ खेळलेत, त्यामधून फक्त 2 उरलेत. कोणीच्या अगेन्स्ट बाबा बी. थोडासा लांब बॉल. अपील. विकेट कीपर भरपूर इंटरेस्टेड आहेत. गोलंदाज थोडासा लेट अपील मध्ये आलाय, मात्र बिहाइंड द विकेट भरपूर इंटरेस्टेड दिसलेत आपल्याला ते फिल्डर. अंपायर आतापर्यंत तटस्थ होते. यानंतर छोटी चर्चा ते करतील. तिकडून डिसिजन पाहत आपल्यापर्यंत काय येणार आहे. विहंगम दृश्य. चेन्नईच अगेन्स्ट MI मुंबई इंडियन्स असा सामना आहे. फायनल मॅच. दोन्ही किट 80 संघांना आयोजकांच्या वतीने किट देण्यात आले होते. प्रत्येक संघाचा एक वेगळा रंग, ती जर्सी आणि अट्रॅक्टिव्ह प्रत्येक डिझाईन प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक संघाची पाहायला मिळाली. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने नजर होती. आदरणीय मंगेजी धुळे साहेब, चेतनजी धुळे साहेब आणि ऑल आमची शिवसेना शाखा जोडली. त्या प्रत्येकाचं नाव. फुल टॉस डाऊन दी ग्राउंड चाललाय. मिड ऑन आत बॉल लॉंग ऑनचा बाहेर. चौकार. चांगला फटका लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळाला. 4 धावा. ऍक्शन रिप्ले. फुल टॉस आला. चांगला बॅटचा फ्लो ऑन दी राईज ला गेले. 4 ने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 9 धावा. प्रेक्षक आताही आपली जागा सोडायला तयार नाही आहेत. प्रत्येक स्टँड मध्ये आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतील. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था
ओ आता यायच होती लाऊड साऊंड. कॉम्बॉक्स पर्यंत आवाज आला होता पण विकेट किपरने चूक केली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सरफराजला जीवनदान. धावात आपल्याला पाहायला मिळतात 9 आणि 9 ला पहिली विकेट. राहुल आपण पाहतोय पहिल्या रजनीपासून खरं तरी स्पर्धा 80 संघ 9 दिवस रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पण मागचे 90 दिवस खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी जी काही मॅनेजमेंट करावी लागते हे मैदान इकडे 10 दिवस अगोदर तुम्ही जर आले असते तर कदाचित कोणालाही वाटलं नसतं याच मैदानावरती स्पर्धा होणार आहे. आयोजकांच्या मनात देखील नव्हतं कारण या स्पर्धेचा विनय अगोदर कासगावचं मैदान होतं. तिकडून पुन्हा एकदा इकडेच आणण्यात आली कारण हे जे मैदान आहे इकडचा वारसा या मैदानाचं वैभव आणि पूर्वीपासून याच मैदानावरती ती स्पर्धा होत आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी तो रंग तिकडे आला नसता या स्पर्धेचा. खेचायला गेले शार्प लेग कटर आहे बालेकरकडे पण हा जो आहे तो फारच बाहेर टाकलेला आहे. वाईटचा सिग्नल. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 10. छोटा चेतन, करण धुळे, माही धुळे असतील, अजयजी, कल्पेशजी, विवेक गायकवाड सगळेच आमचे सगळ्यांचं नाव खरं तर पोहोचवणं तुमच्यापर्यंत शक्य नाहीये. जय क्रिकेट संघ जोवेली, मग आमचा मुख्य ए संघ असेल, बी टीम असेल आमची शिवसेना शाखा, जय क्रीडा मंडळ, समस्त ग्रामस्थ जोवेली सगळ्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे. आणि तेव्हाच इतक्या मोठ्या लेवलची स्पर्धा आदरणीय मंगेशजी धुळे साहेब, चैतन्यजी धुळे साहेब यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आपले मार्गदर्शक या बदलापूर शहराचे भाग्य विधाते बावनशे मात्रे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं दरवर्षी आपण आयोजन करत आलेलं आणि साहेबांची देखील उपस्थिती या मंचावरती. आणखी एक वाईट आला, वाईट सोबत धावसंख्या पुढे चालली आहे. आता ही साहेबांची उपस्थिती खरं तर त्यांच्या शुभस्य आपण या स्पर्धेची सुरुवात केली आणि या स्पर्धेचा फायनल सामना सांगत आहे. साहेबांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल. ओहो, इकडे प्लेडाऊनला शक्यता क्रीज सोडली होती. पुन्हा किरण मागे आला. चांगली गोलंदाजी होते. येस, ओव्हरस्टेपिंग साठी अंपायर रेफर. येस यस, आतापर्यंत ही देखील गोष्ट आपण राहुलजी म्हणू शकतो की प्रत्येक अंपायरचं देखील कळतो की जेव्हा जेव्हा अंपायरने रेफर केलेलं आहे तेव्हा तेव्हा तो टीव्ही अंपायरने डिसिजन अंपायरच्या बाजूने दिलेला आहे. चेक करावं लागणार आहे जी पॉपिंग क्रीज, बालेकरचा फ्रंट फूट कुठे पडलेला एक्झॅक्ट तिकडून तो डिसिजन येणार आहे. 5 कॅमेरे प्लस ड्रोन 6 कॅम्प्स या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं. जबरदस्त टेलिकास्ट 70-70 लावली. कालही लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी हजेरी लावली. ती मात्र शंका नाही, त्यामध्ये जरूर वाढ असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले. येस, आत आहे पाय, ते हलका स्किट झालं. ऑन ट्राय केला, बॉल चालला मागे. टीम मध्ये फिल्डर आहेत. पहिली धाव तर झाली आहे, चांगली फिल्डिंग. तो लगेच आला. ओव्हर थ्रो मागून बॅकअप. धाव फक्त येते एकच. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय पुढे तो 12 धावा. शांत चाललाय डाव. ज्या कोणी टीमने मागच्या मॅच मध्ये 60-70 प्लस रन बनवल्या होत्या त्या खोणीला फार स्ट्रगल करावा लागत आहे. कारण करणची विकेट ज्या करणने मागच्या मॅच मध्ये 50 लगावली होती तो फार लवकर बाद झाला. सरफराज रिव्हर्स अटेम्प्ट, शॉर्टकट, चांगली फिल्डिंग. वेळ घेतला तिकडे. डायरेक्टला चान्स घ्यायला पाहिजे होती, ती फार उशिराने घेतली जेव्हा गरज नव्हती. मागून बॅकअप येते बॉलर योगेश कडून. धाव फक्त आले ते एक सिंगल सोबत. धावा संख्या सध्या आपण पाहतोय 13 धावा. करंट रन रेट 7.80. फार कमी आहे, वाढवावं लागणार आहे कारण सूरज आहे समोरच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये. योगेश बालेकर आहे, सुजित आहे, नवनाथ मुकणे, जोगेंद्रने जो खऱ्या अर्थाने एक षटकार मारला होता. फॉलिंग स्वीपला गेले, तिकडे कनेक्शन झालं नाही. पॉइंट कडे बॉल चाललेला. सिंगल येते आणि हे देखील लेग बाइट्स. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 14 धावा. 5 धावा आतापर्यंत आलेल्या त्या 5 बॉल मध्ये, मात्र त्यामधले 2 वाईट्स आहेत. चांगली गोलंदाजी, डिसिप्लिन बॉलिंग.
पाहतोय बॅटलला शेवटपर्यंत त्याची मुवमेंट तो करू देतो आणि देन त्यानंतर बॉलला रिलीज करत असताना योगेश बालेकर दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे त्याच बॉलिंग ऍक्शनने. रनवेमध्ये थोडासा आता थांबला, पुन्हा चालला बॉलिंग मार्क वरती. फायनल मॅच जेव्हा जेव्हा बदलापूरची जोवेलीची स्वर्गीय इंदुहृदय सम्राट चषक ही स्पर्धा आपण बघितली तेव्हा तेव्हा प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने आलेले आहेत. बदलापूरच्या क्रीडा रसिकांसाठी पर्वणी ऑलवेज ही स्पर्धा राहिली आहे. सॉफ्ट हँडने जस्ट फक्त पुश करायला गेला फॉरवर्ड डिफेन्सला, मात्र इकडे कनेक्शन झालं नाही. डॉट आला, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रांजल स्वरूप 11 श्री गणेश खोणीचे धाव फलक 14 धावा 1 विकेट. थोडा शांत चाललाय डाव, अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना आवडत नाही जेव्हा जेव्हा अंधाधून फायरिंग फटके येतात आणि तेव्हा मग एखाद्या बॉलरचं कमबॅक झालं. जरूर पहिल्या डावामध्ये देखील बरंच काही आपल्याला पाहायला मिळतं, मात्र आतापर्यंत आपण जर बघितलं तर दोन्ही ओव्हर्समध्ये बॉलरचं अधिराज्य आहे. शॉर्ट फॉर्मॅट 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 12 बॉलमध्ये फक्त झालेला 14 धावा इकॉनॉमिकल बॉलिंग आहे आणि इकडे ठामपणे आपण म्हणू शकतो बॉलर्सने वर्चस्व गाजवलंय. 12 बॉल अजूनही बाकी आहेत, पाहूयात या 12 बॉलमध्ये किती बनतील. सरफराजचं आणि बदलापूरचं जुनं नातं आहे, त्याला खेळावं लागेल. बरेचसे फॅन फॉलोवर्स त्याचे देखील आपल्याला पाहायला मिळतात. ISPL सीझन 3 ची 71 त्याची रँक आहे. मास्टर लीगमध्ये देखील चांगला खेळलेला आहे. ISPL सारख्या स्पर्धांमधून खऱ्या अर्थानं आता बरेचसे ग्रामीणचे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि एक जो वेगळा प्लॅटफॉर्म प्रेसिडेंट कप एका पर्वामध्ये तर आता आपण जवळपास एका वर्षामध्ये 3 सीझन पाहणार आहोत. एज आहे थर्ड मॅन, चांगला प्रयत्न होता तिकडे. कॅच ड्रॉप झाले, डायरेक्ट हिटला थोडी उशिराने चान्स. धाव 1 आली आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोर फक्त आपल्याला 28 दाखवत आहे. या बॉक्स तुम्हाला दाखवलं जात आहे. समालोचक मी करण खान के तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करेन. थँक्स टू 7070. प्रत्येक या क्रीडांगणाचा कानाकोपरा दाखवला जात आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराला तुम्हाला दाखवलं जातं. आमचा कॉम्बॉक्स आता नुकताच दाखवला गेला. माझ्यासोबत वरुण दुळे, महत्वपूर्ण योगदान ॲज अ स्कोरर. 1 इकडे देखील स्कोरर आले, समालोचक आले. बॅकफुट पंच, कबसला फिल्डर पकडले कॅच, विकेट डाऊन. जोगेंद्रचा कॅचने इकडे दुसरा धक्का बसला कोणीला. कॅप्टन डिपार्ट, सरफराज बाद. बॉल जसा बाहेर निघत होता पंच केला, कवसला फिल्डर रेडी होते. चांगली कॅच. शोल्डर लेवलला कॅच पकडल्यानंतर जर कदाचित बॉल निसटला तुम्हाला डबल चान्स भेटते. धावा आल्या नाहीये आणि आता दुसऱ्या बाजूने एंट्री झाली आहे हर्ष ठोंबरे. जेव्हा जेव्हा परिस्थिती आपण बिकट बघितली, हर्ष ठोंबरे ऑलवेज तिखट असतो, पण मैदानाच्या आतमध्ये इकडून आता बॅटिंग करावी लागेल. हवा तसा खेळ जरूर त्याचा झाला नाही विथ द बॅट या सीझन मध्ये, या स्पर्धेमध्ये. मात्र या क्षणाला त्याला बॅटिंग करावी लागेल. बॉल बाकी अजूनही 10. पहिल्या 14 बॉल मध्ये धावा बनल्यात फक्त 15. नवनाथ अक्रॉस गेलेत. मिड विकेटला टार्गेट करायला संपर्क झाला नाही. डॉट आला, एका मागोमाग डॉट येत चालले. धावसंख्या फक्त 15. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 बॉल आणि बाकी आहेत. 2 मिनिटं बाकी आहेत इकडे. जरूर जो काही आपण टायमर लावतात 15 मिनिट्स, त्यामध्ये 3 षटकं टाकायचे आहेत. 3 बॉल बाकी आहेत. येस, डेफिनेटली ते टाकतील. स्वीप करायला गेलेत अराउंड द लेफ्ट बोल्ड, विकेट डाऊन. 15-3 खोणी. पण आज ज्या काही मॅचेस आपण बघितलेल्या आहेत, जी मॅच 37, 35, 40च्या नियर बाय झालेले स्कोर टार्गेट, तेव्हा मात्र आपल्याला जबरदस्त मॅचेस पाहायला मिळाल्यात. पण त्या अगोदर इकडे 40, 37 तुम्हाला बनवावे लागणार आहेत. हर्षद देखील स्वस्तामध्ये आउट होतात 0 वरती आणि नवीन बॅटर अजय उतेकर चाललेत. शफल झाले, स्वीपला गेलेत, लेग स्टंप उडवलाय तिकडे नवनाथ मुकणेने. 2 विकेट काढलेल्या आहेत. बॉल अजूनही इकडे जरूर आपण बघितलं तर 2 बाकी आहेत. थँक्स टू मंडप डेकोरेटर्स, थँक्स टू अंपायर, थँक्स टू ऑल कॉमेंटेटर, डिस्क जॉकी, स्कोरर, 70-70 लाईव्ह टीम, मॅनेजमेंट टीम, कॅटरर्स, ग्राउंड्समॅन, व्हॉलेंटियर्स, बॉल बॉयज,
हव्यात आहे बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आताही कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही तिकडे. दोघांनी मिठी तर जरूर मारली पण बॉलने मिठी मारली सीमा रेषेची. आला चौकार. कोऑर्डिनेशन झालं नाही. मागून जो डीप मधून फिल्डर आला होता त्याला स्ट्राईक करायचं होतं पण दोघही तिकडे चाच पडले. दोघांचं भांडण नाही पण तिसऱ्याचा लाभ झाला. अजय उतेकरचा खोणीचा चौकार आला. 4 धावांनी स्कोर सध्या 19-19 वरती पोहोचलाय. हे फटके पाहिजेत. अजय उतेकर असाच बॅटर आहे. ड्रॉप सीनचा हिरो बनण्याची चान्स आहे कारण धावा बनवायचा आहेत. 40 झाल्या तर बॉलिंग खोणीकडे देखील चांगले. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल दुसऱ्या डावामध्ये पण त्यासाठी सध्या धावा बनवायचा आहेत. मुकणेचा लास्ट बॉल ऑन साइडला चालला मिड विकेट कडे. डीप मधून फिल्डर येतात. सिंगल डबल थोडी रिस्की असेल आणि येस दोघे आता बॅटर थांबले. सो षटक संपन्न होता. 3 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 ला 3. प्रांजलन स्वरूप 11 श्री गणेश खोणी. मनसावरती आपण पाहतात नगरसेवक आकिबाई यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत नगरसेवक रोहनशी पाटील साहेब यांची उपस्थिती व उद्योजक आणि गोल्डन मॅन मितेश धुळे साहेब यांची उपस्थिती. त्यासोबत आदरणीय सूर्यकांतजी धुळे साहेब यांनाही आपण पाहतात. शहर प्रमुख आणि या बदलापूर शहराचे भाग्यविधाते सामाजिक क्षेत्रामध्ये राहून जे कृतिशील नेतृत्व बदलापूर शहराला गेले कित्येक वर्ष भेटलेले आहे आणि बदलापूरच्या विकासाचे महामेरू आदरणीय वामनजी मात्रे साहेब नेता भूमिपुत्रांसाहेब. आजही ती नाळ मातीशी जोडलेली आहे आणि आजही आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत हे ऑलवेज साहेबांचे दृष्टिकोन राहिलेला आहे. डाऊन द ग्राउंड उडवला. लॉंग ऑन द बॉल बराच उंच आणि थेट उतेकर एअरलाइन्स फ्लाइटने लॉंग ऑनची हवाई सफर. षटकार. कडक मारला. गरज होती. षटकार आला आणि 6 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 26. 5 बॉल बाकी आहेत. भव्य स्वागत आदरणीय वामनजी मात्रे साहेब यांना सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहता. आज वयाशी 40 जरी ओलांडली असली तरी चेहऱ्यावरती तो तेज आहे. आपल्या कामाप्रती ती इमानदारी आहे. प्रामाणिक आहेत. संवेदनशील आहेत आणि आपल्या या बदलापूर शहराच्या विकासासाठी आग्रही असणारे एक आदर्श नेते आहेत. 26 धावा डॉट आला. 4 बॉल बाकी आहेत. सो या क्षणाला त्यासोबत या स्पर्धेचे भाग्य विधाते म्हणजे मात्रे साहेब यांच्या तालमीमध्ये घडलेले नाव मंगेश धुळे साहेब यांना आपण सध्या पाहतोय. पुन्हा फोर्स लॉंग ऑन कडे बॉल फील्ड डीप मध्ये. सिंगल तर झाली आहे. डबलला चान्स मिळणार नाही. एकच सिंगल सोबत स्कोर सध्या आपण 27 पाहतोय. बॉल आणि बाकी आहेत 3. ठामपणे म्हणू शकतो की अगदी 4 ते 5 वर्षाची माझी देखील कारकीर्द आहे पण बदलापूरच्या या इतिहासामध्ये बदलापूर क्रिकेटच्या इतिहासामध्ये मला ॲज अ कॉमेंटेटर लॉन्च करणारी कुठली स्पर्धा असेल तर ही स्पर्धा स्वर्गीय इंद्रोदय सम्राट चषक चोवेले बदलापूर. हवा त्या बॉल मिड विकेटला चाललाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. शेवटी आता थ्रो करतील. डबलला चान्स. किरण थोडासा लेट आहे. डायरेक्ट हिट झालंय डायरेक्ट हिट. नॉन स्ट्रायकिंग इनला आता थ्रो केला. आता तर किरण डेफिनेटली आउट आहे पण सेकंड साठी असेल की थर्ड साठी अंपायर सांगतात थर्ड साठी 2 मिळतील. 2 सोबत स्कोर 29 ला 4. प्रांजलन स्वरूप 11 श्री गणेश खोणी. बदलापूरचा युवी करण धुळे याच गावाने दिला जो व्यावसायिक स्तरावरती देखील आपल्याला पाहायला मिळाला. फार महत्वपूर्ण योगदान. सेकंड साठी पोहोचले होते तिकडे. देन थर्ड साठी धावले कारण अजयला स्ट्राईक देखील पाहिजे होती. सो आता बॉल बाकी आहेत अजूनही 2. स्कोर आतापर्यंत आपण पाहतोय 29. पाहूयात हे जे 2 बॉल आहेत किती येतील. सुजितच्या अगेन्स्ट अजय उतेकर कडून खोणीसाठी. टॉस आहे ऑन द राइज. लॉंग ऑफ ने पकडले कॅच. अजय धावलाय म्हणजे इकडे आता बॅटिंग साइड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करणार आहे. केलंय रिव्ह्यू. फुल टॉस होता. पाहूयात कुठे अटेम्प्ट केला. टीव्ही अंपायर आपल्याला सांगणार आहेत. प्रेक्षकांची आताही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आपण बघितलं तर जवळपास 2 वाजत आलेत. 1 वाजून 54 मिनिटं झालेली आहेत. आताही प्रेक्षक आहेत त्यांना माहिती आहे
क्रिकेटचा आनंद जर घ्यायचा असेल तर आपल्याला या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत थांबावं लागणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, बॅटर आउट, फलंदाज बाद, डिपिंग फुल टॉस थाय लेवलला होता, अटेम्प्ट केला होता तिकडून अजयने आणि लॉंग ऑफने चांगली कॅच पकडली आहे योगेश बालेकरने. लॉंग ऑफने लास्ट बॉल आहे, धावा आहेत आतापर्यंत 29, विकेट 5वी आली. नवीन बॅटर अनंता. अनंताने मागच्या काही मॅचेस मध्ये बॉलिंग दर्जेदार, स्किल इम्प्रूव्ह केलेला आहे, खांद्याचा फार चांगला वापर करत आहे आणि कोणी गावाने आतापर्यंत वेगवान गोलंदाज चांगले दिलेले आहेत. मागच्या 5-6 वर्षांची आपण हिस्ट्री उलगडली, ज्या पद्धतीनं आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाजांचा भरणा पाहायला मिळतो. दर एका वर्षानंतर पाकिस्तान एक नवीन चेहरा बॉलर म्हणून, फास्टर बॉलर म्हणून इंट्रोड्यूस करत असतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. तसं कोणी गावामध्ये देखील बरेचसे वेगवान गोलंदाज एका वर्षागणिक आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. डाव पहिला संपलेला आहे आणि अर्थातच इकडे आता एक बॅटिंग कार्ड आपल्याला दाखवलं जात आहे. ओव्हरऑल बनलेला त्या प्रांजल स्वरूप 11, प्रवीणजी तांडेल यांनी पॅक केलेला श्री गणेश कोणी टीम कडून 30 धावा आणि दिशा 11 सुखदेव मडवी यांचा भावा बी, जय बजरंग भावा बी ला बनवायचा स्वर्गीय इंद्रोदय सम्राट चषकाच्या 2026च्या विजेतेपदासाठी 31. कुठे जाऊ नका. थँक्स टू करणजी धुळे, मंगेशजी धुळे साहेब, चेतनजी धुळे साहेब, ऑल आमची मॅनेजमेंट टीम, शिवसेना शाखा जोवेली, जवान क्रीडा मंडळ जोळी, आपलं मनापासून मी आभार व्यक्त करेन. आणि जशी होती आहे सेकंड सेशनला सुरुवात, या ऐकूयात पुन्हा एकदा रायगडची मुलुक मैदानी तोफ, या ऐकूयात आपण मच्छिंद्र पाटील सरांना. थँक्यू. Thank you so much Karan Khalan, upcoming star cricket commentator कल्याण डोंबिवली. आवाज आपण ऐकत होता. जिंकण्याचा 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. रात्रीचे वाजता ते ठीक मिडनाईट 2 वाजता 2:05 आणि शेवटचे 4 षटकाच्या स्पर्धेतील पाहायला मिळतील. आणि त्यानंतर स्पर्धेचा सांगता समारंभ सोहळा. मंचावरती मोठमोठे हस्ती, मंचावरती मान्यवर, सर्वांचं मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. बोलतोय सामना गडच्या 31 धावा कुठायच्या आहेत. बाबाली संघानं या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघांना मात्र पराभव पर्यंत पोहोचवलंय आणि स्वतः विजय प्रस्थापित केलाय. भरपूर संघांना मात्र त्याने पराभवाची धूळ चालले या मैदानावरती आणि ज्या पद्धतीने सामना रंगलाय प्रत्येक त्यांचा, तो मात्र महत्वपूर्ण राहिला. कोणी संघानं मागच्या सामन्यामध्ये अभूतपूर्व कामगिरी केली. ज्या संघानं 80 धाबा कुठल्या 4 षटकामध्ये, तो संघ 30 धाबांपर्यंत गाशा गुंडाला गेलाय. हे क्रिकेट आहे, हेच क्रिकेट आपण पाहतोय. एकतीस धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पंच देखील कौतुक करतोय. 70 स्पोर्टचे संपूर्ण कॅमेरामॅन, त्यांचं देखील कौतुक. कॉमेंट्री पॅनल, स्कोरर पॅनल, आमचे सर्वांचं विशेष कौतुक. तदनंतर करण धुले, आमचे छोटा चेतन, तदनंतर महेंद्र धुले माही, कल्पेश धुले, अजय, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व मित्रमंडळ परिवार आणि धुले परिवार आणि शिवसेना शाखा जोईचे सर्व सदस्य, त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. दादांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 4 षटकांची लढत, 31 धावा, कोण बनेगा चॅम्पियन. 80 संघाचा सहभाग, 78 संघ या स्पर्धेत बाहेर फेकले गेले आहेत. फक्त 2च संघ या चषकावरती नाव करण्याचे सज्ज आहेत. लढाई सुरू होते. पुलटा चेंडू फेकून दिलाय. हँडसम टॉवरिंग 6, व्हाट अ शॉट आणि व्हाट अ फंटास्टिक स्टार्ट. 4 रन चौकार.
जसा चेंडू आला क्विक डिलिव्हरी तसा फेकून दिलाय फलंदाजानं. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतोय सूरज खेने, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. प्रत्येक सामन्यामध्ये बहारदार कामगिरी केली, प्रभावशाली फटकेबाजी करून संघाला नेहमीच त्यानं एक चांगली भरारी दिली. तोचा स्ट्रायकरला फलंदाज. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फ्लाइंग स्लिपला चेंडू निघून गेलाय, कव्हर करेल मात्र लॉंग लेग स्लिपला माफ करा, तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न नाहीये, एकच धाव मिळणार. आता धावसिकेला आकार येतोय. हे बदलापूर शहर आणि त्यामध्ये असलेलं मैदान, खरवलीचं हे मैदान, खूप सुंदर ऍटमॉस्फिअर आणि मागच्या 9 दिवसामध्ये क्रिकेटचा थरार आज मात्र शेवटच्या टप्प्यात आलाय. 5 धावा. गोलंदाज हर्षद, फ्रंट लिडिंग गोलंदाज, नेहमी ओळखला तो कोणी संघाच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न कोणी संघानं या स्पर्धेमध्ये केला, मोठमोठ्या संघाला पराभूत केलं, मात्र शेवटच्या सामन्यात धावा कमी झाल्यात, नाही जमलं. गुड कमबॅक, वंडरफुल कमबॅक फ्रॉम द गोलंदाज हर्षद. हर्षदनं पहिल्या चेंडूत चौकाराला हर्षदला मारला होता, नंतर योगेश भालेकर सारख्या फलंदाजाला डॉट चेंडू फेकणं कठीण आहे. योगेश भालेकर सुरुवातीला शांत राहतोय, नंतर आक्रमक होतोय. क्रिकेटचा टी त्याला नेहमी शोभतोय, टेम्परेमेंट खूप ठेवतोय, नंतर मात्र आक्रमक रूप धारण करतोय. ऑन साइडला शपलून स्लॉक हिट दाखवलाय, चेंडू निघून गेला, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड गेली, झाला हिट करतोय. पहिला षटकार योगेश भालेकरच्या बॅटमधनं ब्रँड स्ट्रोक दाखवतोय. काय फटका, काय ताकद, काय नचाकत, काय बॉडीचा बॅलन्स आणि काय शॉटचं सिलेक्शन आणि काय ती करडी नजर, अप्रतिम. यासाठी ओळखला जातो. हा बघा ड्रोन व्ह्यू 70 स्पोर्टच्या माध्यमातून. हे मैदान गोलाकृती नाहीये तर अंडाकृती आहे, जे न्यूझीलंडला मैदान असतं तसंच अंडाकृती मैदान. मात्र खूप भव्यता आहे मैदानाची. व्हाईट साईडच्या पंचाकडनं या सिटीज 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. फायनलचा सामना चांगला व्हावा आमची अपेक्षा नेहमी असते, कारण सामना फायनलचा जिंकणं हे फार कठीण असतं, कारण महत्वाचं देखील असतं आणि प्रेक्षकांना पर्वणी देखील असतं. टेकन, यस, पहिला डिस्मिसल मोठा योगेशला परतावा लागेल. योगेश भालेकर इज वॉकिंग बॅक. बिग ब्लो, मोठा धक्का, षटकार मारला, त्यानंतर बॅक टू पॅबिलन. हा बघा जागेवर केल्याचा प्रयत्न आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली, पंचानं बोर्ड वरती उचललं, फिंगर गोज अप अँड फर्स्ट डिसमिसल. योगेश भालेकर इज वॉकिंग बॅक. इट्स अ ब्युटिफुल व्यू ऑन स्क्रीन बोर्ड. यू कॅन सी ऑन स्क्रीन बोर्ड such a beautiful and fabulous view. Look at the crowd, such a beautiful moment. धावसिके दापलकावरती चांगली झाली, सुरुवात दमदार झाली. हर्षदनं मात्र गडी पार केला, थोडस उशीर झाला गडी प्राप्त करण्यासाठी. हो निश्चित कर, चौकार आला, षटकार आला, त्यानंतर मात्र धावसिके दापलकावरती उभारली वधारली. 31 धावांचा पाठलाग करताना 12 धावा. फायनलचा सामना जिंकणं फार महत्वाचं असतं, कारण उद्या एकच प्रश्न विचारला जाईल, स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट चषक कोणत्या संघानं उचललं. दुसऱ्या क्रमांकाची चर्चा होत नाहीये, हे लक्षात असू द्या. पहिल्याला फार महत्व आहे, पहिला येणं गरजेचं असतं. चेंडू निघून गेला, तो एक्स्ट्रा कव्हर मध्ये नॉन स्टॉप सीमा पलीकडं खणखणीत चौकार. जी सुरुवात पहिल्या चेंडू हर्षदला दिली होती, ती सुरुवात या देखील गोलंदाजाला दिली. चौकारानं सुरुवात करतोय. अप्रतिम फटकेबाजी, कधी स्क्वेअर कट, कधी स्क्वेअर ड्राय, कधी कबर ड्राय. एक्झॅक्टली चेंडू याली ऑप्शनला खाली राहिला होता आणि खूप चांगला ड्राईव्ह दाखवत असताना एक्स्ट्रा कबर इसाला सीमा पलीकडे 4 धावांसाठी. 12 नंतर 16 धावसंख्या, 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या 16, त्यामुळे समीकरण 15 राहिलंय. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये सर्व जोईलीचे ग्रामस्थ, त्यानंतर संपूर्ण मंडळ, संपूर्ण जोईली शाखा, दादांवरती असलेलं प्रेम नेहमीच दाखवले बदलापूर वासियानं. आणि मंचावरती बदलापूरची सर्वात पॉवरफुल असती वमनशेठ म्हात्रे या मंचावरती स्वाद घेतात सामन्याचा. क्रिकेटची आवड त्यांना देखील भरपूर आहे. त्यांचा जो बदलापूरचा महोत्सव असतो तो मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. मोठमोठे कलाकार त्या बदलापूरच्या महोत्सवामध्ये येतात आणि ती ओळख राहिली आहे वमनशेठ म्हात्रे यांची. 16 धावा, 1 गडी बाद. बदलापूर कबड्डीसाठी ओळखलं जातं, क्रिकेटसाठी ओळखलं जातं. क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी म्हणजे बदलापूर शहर. हो ड्राईव्ह केलाय, फक्त सापळ्यानं दिशा दिली. सेक्शन आहे तिथे मिडो एक्स्ट्रा कबर शॉट मध्ये कबर करतो. परत एकच धाव. 17 वरती
निखिल केने स्वार हुशार आहे. निखिलला माहिती आहे चौकार मारलाय त्यानं. सूरजनं त्याला स्ट्राईकला निखिलला आमंत्रित केलं सूरजनं. तर त्यानं आत्ताच चौकार मारलाय. आल्या चौकार मारला. विस्फोरक सुरुवात केली. वन डाऊन फलंदाज, अत्यंत घातक फलंदाज, एक्सप्रेसिव्ह बॅट्समॅन डेस्किल बॉल्ट ऑन साइडला फायनल ग्रिसनला मिळणार एकच धाव. उचल केली चेंडूची. चेंडू येणं वाकणं उचलणं ग्रीप बनवणं फेकणं रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो वेळ जातोय. ग्राउंड फील्ड करणं नेहमी चॅलेंजिंग असतं आणि ते चॅलेंज स्वीकारलंय आमचे गुणलेखक वरुण म्हणजे वरुण राजा. बरसला तर स्पर्धा संपेल, मात्र सध्या नाही दिवस. 18 धाबा गडी बाद. यस राहुल. अमोल धुळे यांचं बाबाळे संघाला भरपूर सहकार्य लायलंय. बरं वाटतं राहुल तुझा चेहरा पाहिल्यानंतर. कसमीत अशा असतं. आम्ही देखील थकलोय मध्ये तुझा चेहरा पाहिल्यानंतर थोडीशी आम्हाला देखील ऊर्जा येते. सातत्याने क्रिकेट कॉमेंटर सूर्य सध्या डे नाईट त्यामुळे आम्हाला देखील थकवा येतो. खरं तर मानवी शरीर 22 वरती एक पूर्ण 3 षटकांची सांगतात. जवळ आलाय हा संघ भावाले संघ. ट्रॉफी खुणवते त्यांना. स्वर्गपाची हिंदू चषक ट्रॉफीच्या समीप येतो हा संघ. बघायचा कोणी संघ किती अडवेल, किती थांबवेल, किती ताकद लावेल. एकच धाव. चांगला क्षेत्ररक्षक उचल लवकर केली. फेकी देखील सुंदर झाली आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातो स्क्रीनवरती. मच्छिंद्र पाटील सर्वांचं स्वागत करतोय. आमच्या बाजूला वरुण, तदनंतर 70 स्पोर्ट्स, तदनंतर आमचे राहुल चव्हाण या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट झालं कारण 9 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक अँगलला लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्यात आलं. प्रत्येक ऍक्शन रिप्ले. फेकून दिला चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर सीमा पलीकडं खणखणी षटकार. अप्रतिम कामगिरी आणि षटकारानं मात्र वेगानं उचले घेतोय संघ. ऑप्शनच्या थोडासा किंचित बाद लवकर पिक केलेली लाईन आणि चेंडूला फेकून दिलाय. कोणी संघाचे खेळूंचे खांदे पडलेत थोडेसे कारण कमरेवरती हात आहेत. थोडीशी निराशाजनक. 19 वरती 1. पंचांना विनंती की स्टंप कॅरी करायचे आपण अशा आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. नाहीये डॉट चेंडू. बघायचं किती षटकाने धाबा जिंकला तर 12 चेंडू आणि फक्त 2 धाबांची गरज. सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय कारण शेवटचा क्षण आहे. सर्व 70 स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन त्यांचं देखील मनापासून आभार. सर्व आमचे कॉमेंटेटर, स्कोरर पॅनल, पंच, ऑफिशियल पॅनल, तदनंतर आमचे डीजे मास्टर या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि सर्वात जास्त आभार व्यक्त करणं आमचे विशेष कौतुक राहुल चव्हाणचं. प्रचंड मेहनत स्पर्धेमध्ये ध्यान देखील घेतले. संपूर्ण स्पर्धा लीड केली. मी आभार व्यक्त करेन सर्व मान्यवरांचं ज्याने आमच्या मंचाची शोभा वाढवली. आणि मी सर्वात जास्त आभार व्यक्त करेन आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं ज्यांना भरभरून प्रेम दिल्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. या मध्यरात्रीमध्ये देखील नवरात्रीमध्ये त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करेन. आणि जे प्रेक्षक इथे पोहोचले नाहीयेत त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय केली त्यांचे देखील विशेष आभार. यस करण तुझं देखील विशेष कौतुक. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. फेकून दिला चेंडूला मात्र नाहीये. थोडासा वेट करायचा आहे. ट्रॉफी खुणावते बाबाले संघाला. 80 संघामध्ये कोणता संघ चॅम्पियन बनेल याची चर्चा नवरात्रीमध्ये झाली. मात्र ती चर्चा आता मात्र तिला मिळणार पूर्ण विराम. जिंकण्यासाठी फक्त 2 धाबांची गरज. जस्ट 2 टेप्स अवे फ्रॉम द चॅम्पियन. आणि या दरम्यान चॅम्पियन झाला भावाले संघ. 79 संघाला पराभूत करून हा संघ झालाय. या स्पर्धेचा विजेता संघ. ट्रॉफी जाणार भिवंडी तालुक्यात भावाले गावात. नो डाऊट. यस विजय. तर आमचे संपूर्ण स्कोरर भावेश, त्यानंतर सुचल धुले, सर्वेश धुले, मनीष धुले, भावेश कवली सर्वांचे विशेष आभार. कारण त्यानं खूप चांगलं सहकार्य केलं. या मी राहुल यांच्यावरती जबाबदारी देतो यापुढची. आणि स्पेशल आमचे वरुण मास्टर माइंड वरुणचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप चांगली स्कोरिंग त्याच्या माध्यमातून त्यांच्या लेखनीत नाही स्पर्धा सजली. आणि या आपण पुढचं सूत्र विनंती करूया आपण राहुल चव्हाण यांना की आपण याची जबाबदारी स्वीकारावी. सर्वांचे खूप खूप आभार. मंचावरती सर्व मंडळी आहे, मान्यवर मंडळी आमची प्राइज मिळण्यासाठी उपस्थित आहे. या आपण राहुल चव्हाणला विनंती करूया की यापुढचे सूत्र आपण सांभाळावेत. सर्वांचे विशेष आभार. हार्ड लक होणे टीम. चांगला प्रवास राहिला इथपर्यंतचा. मात्र चॅम्पियन बनणं महत्वाचं होतं कारण उद्या फक्त एकच चर्चा. चॅम्पियन कोण बनला तो भावाले टीम. या ट्रॉफी जाणार भिवंडी तालुक्यात. मात्र 4 व्हीलर कुठे जाणार याची उत्कंठा अजूनही कायम. या राहुल
नवनाथ मुकणे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शेवटच्या सामन्याचा 1 ओव्हर 2 विकेट आणि 5 रन कन्सिस्टन्सी दाखवली.